नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नाशिकमध्ये काल मध्यरात्री झाला खून. काल मध्यरात्री नाशिकमधल्या रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स परिसरात मोकळ्या जागेत रिक्षा चालक युवकाचा खून झाला. प्रशांत अशोक तोडकर, वय वर्ष 28, राहणार आदर्शनगर रामवाडी, या व्यक्तीचं डोकं ठेचून खून करण्यात आला. खून झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना मसरूळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली असून सदर घटनेचा तपास सुरू आहे. घटना घडून काही तास उलटून गेले असूनही खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर खुनाच्या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद केली गेलेली आहे. तसेच पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे. मसरूळ पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना देखील खुनाची घटना घडल्याने जनतेत भीतीचे तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ पोलीस ठाणे. सकाळी 9 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लॉन्सच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो. सदर ठिकाणी एका इसमाच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता. तो मयत झालेला आहे. त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली. त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर, वय 28 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, हा पंचवटीचा राहणारा आहे. त्याचे भाऊ देखील इथं आले होते. कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे मसरूळ पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 153 कलम 302 भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे. सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव साहेब, त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत. डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे. गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. लवकरच गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळवू. सर, काय सांगाल, अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे ती पेट्रोलिंग होत नाही असं देखील नागरिकांचा जो आहे तो आपल्यावर सवाल उपस्थित होतो. असं अजिबात नाही. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या 3ही वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात, गार्डनमध्ये फिरत असतात. तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे. संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते. त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते. ती शक्यता नाकारता येत नाही, कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात, त्या ठिकाणी दारू पितात, त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं पर्यवसान हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होतं. धन्यवाद. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.